हे बघा, आज मी तुम्हाला मालवणी वाटण दाखवणार आहे। त्यासाठी मी हे 2 मोठे कांदे घेतलेले आहेत। कांदे आधी भाजून घेणार आहे मी खरपूस गुलाबी होईपर्यंत। हा बघा, आता आपला कांदा गुलाबी परतून झालेला आहे, गुलाबी कलर आलाय त्याला बघा, म्हणजे हा पूर्णपणे भाजलेला आहे। चला आता आपण खोबरं भाजून घेऊया। हे बघा, आपण आता इथे खोबरं टाकूया भाजायला। खोबरं सुद्धा आपल्याला गुलाबी कलर होईपर्यंत परतायचं आहे। हे बघा, आपलं छानपैकी खोबरं भाजलेलं आहे। आता आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे खडे मसाले घालायचे सगळे। वेलची आहे, चक्रफूल आहे, लवंग आहे, काळं मिरी आहे, आणखीन धने, आणखीन दालचिनी, हे सगळं भाजून घ्यायचं आहे। ह्याच्यात तमालपत्र पण टाकायचं आहे। हे बघा, हे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे। एक चमचा जिरं आणि सफेद तीळ, बडीशेप सुद्धा टाकायची आहे। आता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी टाकली नाही आहे। आता आपल्याला ओल्या मिरच्या 2-3, आणखीन 10 ते 15 लसूण पाकळ्या आणि 2 इंच आलं, हे सगळं भाजून घ्यायचं आहे। हे बघा, ह्यात आपल्याला चिमूटभर कोथिंबीर घालायची आहे बारीक करून, म्हणजे वाटणाला आपल्या सुंदर अशी चव येते। आणि 10-12 कढीपत्त्याची पानं, हे सगळं आपल्याला एकत्रच भाजून घ्यायचं आहे। बघा, आता आपल्याला हे सगळं वाटण थंड करायला ठेवायचं आहे। हे आपल्याला वाटण सगळं थंड करायला ठेवायचं आहे। आणि हे बघा, आणि नंतर थंड झाल्यावर हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे। तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।